आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, वेदा वेदा आत्ताच शाळेत गेली। माहिती आहे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं। वेदा अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी यायला तयार होईल हे मला वाटलं नव्हतं। ऑफकोर्स ते तुझ्यामुळे झालंय। तू वेदाला असं काय सांगितलं की ती यायला तयार झाली? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, ते आम्हा दोघांचं सिक्रेट आहे। ठीक आहे, नको सांगूस मला तुमचं सिक्रेट। मला एक प्रश्न पडला होता। काय? वेदा यायला तयार झाली आहे, पण ती माझ्याशी बोलेल? वेदा नक्की तुमच्याशी बोलेल, फक्त आपल्याला घाई करून नाही चालणार। मला कसलीही घाई नाहीये, फक्त आमचं नातं आधीसारखं व्हायला हवंय। होणार, नक्की होणार। आता वेदा देवळात यायला तयार झाली आहे ना, अगदी तसंच वेदा हळूहळू तुमच्याशी बोलायला सुद्धा तयार होईल। तुम्ही धीर धरा। येस, थँक्यू। मी आलेच। अथर्वची अॅनिव्हर्सरी साजरी झाली तर वेदा आणि अथर्व जवळ येतीलच। मला हे थांबायला हवं, पण कसं? मायाला म्हणाले मीच काहीतरी करते, पण मला काहीच मार्ग सापडत नाहीये। मार्जारी, 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 काहीतरी उपाय सुचव, उपाय सुचव काहीतरी। वेदा आणि अथर्व एकत्र मंदिरात गेले आणि तो कार्यक्रम पूर्ण झाला तर चांगलं होणार नाही। उपाय सुचव। उपाय खूपच सोपा आहे। देवी महागौरी, माझ्या उद्दिष्टावर माझी खूप श्रद्धा आहे। तुझी भक्त अंबिका माझ्या या उद्दिष्टामधला एक टप्पा होती, तिला मी संपवलं। पण ही मीरा, तुझ्यावर रुसलेली ही मीरा माझ्या उद्दिष्टाच्या आड येते। पण तुला एक सांगते, तू आणि त्या मीराने कितीही प्रयत्न केले तरी विजय माझाच होणार। मंजिरी, अजून पूजा झाली नाही तुझी? आज नाही केली। अजून नाही केली असं म्हणायचं का तुला? नाही, आज नाही केली आणि यापुढेही करणार नाही। देवघरात मी महागौरी मातेचं शेवटचं दर्शन घ्यायला आले होते। यापुढे पूजाच काय, मी या देवघरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही। मंजिरी, नित्यनेमाने देवीची पूजा करणारी तू असं का बोलतेस आज?
याला कारणीभूत तुमची लाडकी मीराच आहे. दादासाहेब तुम्हीच सांगा, घरात सगळ्यांना माहिती आहे की अंबिका जेव्हा या घरात एखादा निर्णय घ्यायची तेव्हा ती सगळ्यात आधी महागौरी मातेला कौल लावायची. पण या मुलीने काय केलं? देवीला कौल तर लावला नाहीच तिने, पण परस्पर मंदिरात अॅनिव्हर्सरी साजरी होणार हा निर्णय सुद्धा घेऊन टाकला. महागौरी मातेचा एवढा मोठा अपमान. मी एक वेळ माझा अपमान सहन करीन, पण देवी आईचं नाही. घरातल्या प्रथा पाळणं हे घरातल्या सुनेचं कर्तव्य. आणि या मीराने तर एकदाही महागौरी मातेसमोर दिवा सुद्धा लावलेला नाही. घरच्या सुनेकडून देवीचा असा अनादर होत असताना ती पूजा तरी कशी करू? आईसाहेब, थांब, तिथेच थांब. आईसाहेब असा कौल देतात हे मला माहित नव्हतं. बघताय ना तुम्ही, ही मुलगी देवीचं तोंड सुद्धा बघत नाहीये. ही काय देवीची पूजा करणार? मनात श्रद्धा नसताना देवीची पूजा करणं हा देवीचा अपमान मानला जातो. श्रद्धेशिवाय दिवा लावला तर तो विझून जातो आणि दिवा विझणं या घरात अपशकुन मानला जातो. आणि तुझ्या मूर्खपणापायी मी या घरात अपशकुन होऊ देणार नाही. आईसाहेब, मी एकदा दिवा लावला होता. मीरा, देवघरात उभी आहेस तू. इथे तरी खोटं बोलू नकोस. कधी लावला होतास तू दिवा? तो दिवा तर वेदाने लावला होता. बघताय ना तुम्ही, दिवा लावलाच नाही तर काय सांगणार ही? दादासाहेब, जोपर्यंत महागौरी मातेसमोर दिवा लावला जात नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण ग्रहण करणार नाही. तुला जपणार